नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूपच छान असा असणार आहे, मनोरंजक असा असणार आहे. कारण मुक्ता सागरची दिवाळी आहे आणि पाडव्याचा दिवस आहे. तर सागर गाडीतून येत असतो तेव्हा त्याच्या हातामध्ये मुक्ताची फाईल असते. डॉक्टर नेहा गायनोकॉलॉजिस्ट यांना भेटून सागर आलेला असतो आणि त्याला कळलेलं असतं की मुक्तासाठी चान्सेस आहेत, म्हणजे मुक्ता आई होऊ शकतात. याचे चान्सेस आहेत, एवढी पण क्रिटिकल केस नाही की ज्यामध्ये तुम्ही कधीच होप्स ठेवू नका अशी गोष्ट नाही, हे सागरला कळलेलं असतं. आणि त्याचबरोबर सागर मग म्हणू लागतो की काहीही झालं तरीही मुक्ता आई होणार आहेत, ही गोष्ट त्याच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि मग सागर विचार करत असतो की मुक्ताच्या आयुष्यात हा आनंद मला आणून द्यायचा आहे, कारण मुक्ताने खूप केलेला आहे आमच्या सर्वांसाठी, या घरासाठी मुक्ता खूप करत आहे. त्यामुळं काहीही झालं तरीही तिला हा आनंद मिळालाच पाहिजे. इकडे सई आणि मुक्ता दोघीजणी बसलेले असतात. सई म्हणते की मुक्ताई, मला रांगोळी काढायची होती ना, तू मला का नाही बोलवलं, असं म्हणत सई रडत असते. तिचं रडायचं नाटक सुरू असतं तेव्हा मुक्ता म्हणते की अगं मी विसरलेच बाळा, आता उद्या आहे ना, तू आणि आदित्य दादा दोघं मिळून रांगोळी काढा, उद्या तुमचा दिवस आहे ना. तेव्हा सई म्हणते हो, उद्या भाऊबीज आहे ना. तेव्हा मुक्ता म्हणते हो ना, उद्या भाऊबीज आहे, त्यामुळं तू आणि आदित्य दादा दोघं मिळून रांगोळी काढा, मी तुम्हाला सांगेल काय करायचं आहे ते. त्यानंतर सई मुक्ताला सांगू लागते की दिवाळीची सुरुवात आहे ना वासूबारसपासून होते. तेव्हा मुक्ता म्हणते तसं नाही रे बाळा, वसुबारस म्हणायचं आहे तुला. त्यावेळेस मग मुक्ता सांगत असते वसुबारस म्हणजे गाई आणि वासरू, आई मुलाचं जे नातं आहे त्याच्यापासून सुरुवात होते. त्याच्यानंतर असते ती म्हणजे धनत्रयोदशी. धनत्रयोदशी म्हणजे तर सही सांगत असते म्हणजे लक्ष्मी. तेव्हा मात्र इकडे मुक्ता म्हणत असते हो, तू हुशार झालेली आहे, पण लक्ष्मी त्याचबरोबर धन्वंतरी. धन्वंतरी म्हणजे डॉक्टर. त्यावेळेस सई म्हणते की डॉक्टरांचा दिवस. तेव्हा मुक्ता म्हणते हो, कारण आपल्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी कोण घेतं. त्यावेळेस सई सांगते की मुक्ताई घेते, मुक्ताई म्हणजे डॉक्टर, असं ती बोलत असते. तेव्हा मुक्ता म्हणते की हो बरं ठीक आहे. मग त्यांचा सगळ्यांचा तो दिवस आहे म्हणजे लक्ष्मीपूजन. आपण कुबेर पूजन आणि धन्वंतरी असं दोन्हीचं एकत्र पूजन करतो. त्यानंतर मुक्ता प्रत्येक दिवसाचं सांगत असते. मग पाडवा म्हणजे नवरा बायकोचा दिवस. सई म्हणते की 2 पाडवे असतात. तेव्हा मुक्ता म्हणते हो बाळा 2 असतात, पण हा नवरा बायकोसाठी स्पेशल असतो. त्यानंतर भाऊबीज म्हणजे बहीण भावांचा दिवस. हे सगळं मुक्ता सईला समजावून सांगत असते. आणि त्याच वेळेस आता रांगोळी काढून झालेली असते. मुक्ता आत येते आणि पाहते तर काय, आदित्य त्याची पिगी बँक हातात घेऊन बसलेला असतो आणि तो म्हणत असतो की यात एवढेसेच पैसे आहेत, मग हे असे कसे पुरणार, मला सईसाठी छान गिफ्ट घ्यायचं आहे, अशा त्याच्या डोक्यात विचार चालू झालेले असतात. आणि त्याचवेळी मुक्ता म्हणते की अरे आदित्य, तुला सांगू का, तुला सईसाठी गिफ्ट घ्यायचं आहे ना, हीच खूप मोठी गोष्ट आहे, परंतु त्याहीपेक्षा मोठी गोष्ट मी तुला सांगितल्यानंतर कळेल, ती म्हणजे अरे तू सईसाठी तेवढ्या प्रेमाने विचार करत आहे ना, त्यापेक्षाही तू स्वतः बनव. आणि मग आदित्य म्हणतो की मला ना खरंच सईमुळे एक पार्टनर मिळाली, मला कधीच वाटलं नव्हतं माझ्या आयुष्यात असं कोणीतरी असेल जी माझी काळजी घेईल, माझ्यासाठी तिचा स्वतःचा डबा ती देत असते. हे सगळं आदित्य सांगत असतो. आणि त्याचबरोबर म्हणतो की माझ्याकडे थोडेफार पैसे आहेत ना, त्यातून मला गिफ्ट पण घ्यायचं आहे. मुक्ता म्हणते काळजी करू नको, आपण जाऊया आणि तू जसं तुला आवडेल ना तसं गिफ्ट घेऊया. त्यावेळेस इकडे मुक्ता तयार होते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सागर हा दाराला तोरण लावत असतो आणि तो तिकडून सारखं मुक्ताकडे पाहत असतो. त्याचबरोबर आदित्य, सई, लकी सर्वजण सागरची मजा घेत असतात. आदित्य म्हणत असतो की नाही नाही पप्पा, हे लेफ्ट साईड थोडीशी, राईट साईड थोडीशी. आणि मग सागर मात्र कंटिन्यू मुक्ताकडे पाहत असतो. आणि स्वाती तिथून बाजूला येते आणि म्हणते आता मिळाला का अँगल दादूस. त्यावेळेस सागर म्हणतो की हो, कारण इकडेच स्वाती म्हणते की कसं आहे माहिती आहे का, इतक्या वेळ तुला अँगल हवा होता, पण मी मध्ये होते ना, त्याच्यामुळं तो मिळत नव्हता. मग मला काय वाटतं माहिती आहे का, आता चांगला अँगल मिळाला असेल तुला, असं म्हणत ती सागरला चिडवत असते. इंद्रा पण तिथं आलेली असते. इंद्रा म्हणत असते अगं मुक्ता, अजून तू तयारच झालेली नाही आहे, कधी तयार होणार आहेस तू, तयार हो बरं लवकर चल, असं म्हणत सगळेजण एकमेकांना तिथे चिडवत आहेत. त्यांची छान अशी मस्करी चालू आहे. आणि इकडे आता मुक्ता तयार होण्यासाठी आत येते. मुक्ताने सुंदर अशी लाल रंगाची साडी नेसलेली असते. तर सागरही तिथे आलेला असतो आणि तो मुक्ताकडे पाहत असतो. आणि मग मुक्ताला म्हणतो की डोळे बंद करा. मुक्ता म्हणते नाही हा सागर, मी डोळे बंद केले ना तुम्ही काहीतरी करत असता, त्यामुळं मी आज डोळे बंद करणार नाही. त्यावेळेस सागर म्हणतो अहो काही नाही करत, असं काय करत असतो मी. त्यावेळेस मुक्ता म्हणते
की नाही, तुम्ही असं काहीही करता, तुम्ही डोळे बंद केले की मी काय आज डोळे बंद करणार नाही. त्यावेळी सागर म्हणतो, मी तुम्हाला सांगतोय ना, मी काही नाही करणार, माझ्यावर विश्वास ठेवा की. विश्वास नाही का? तेव्हा मुक्ता म्हणते की नाही, नाही तुमच्यावर माझा विश्वास. आणि दोघंही हसू लागतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तरीही सागरने मुक्ताला डोळे बंद करायला लावलेले असतात आणि मग मुक्तासाठी आणलेला सोन्याचा हार तो मुक्ताच्या गळ्यात घालतो आणि मुक्ताला म्हणतो की आता बघा. आणि मग मुक्ता तो हार पाहते आणि सागरला म्हणते, हे काय आहे? तेव्हा सागर म्हणतो, माझ्या सुंदर बायकोसाठी हे सुंदर गिफ्ट. तुम्ही माझी लक्ष्मी आहात, तुम्ही या घराची मनापासून काळजी घेता, मनापासून सगळ्यांसाठी सगळं करता, म्हणून हे तुमच्यासाठी आणलेलं स्पेशल गिफ्ट आहे. तेव्हा इकडे मुक्ता पण खुश झालेली असते. मुक्ताला भारी वाटत असतं की सागरने तिच्यासाठी एवढं सुंदर गिफ्ट आणलेलं आहे. आणि त्यानंतर सागर त्याच्यातले कानातले एक पकडतो आणि मुक्ताच्या समोर धरून असतो आणि म्हणत असतो की हे बघा, हे आवडलं का? आणि त्याचवेळी मुक्ता म्हणत असे की हो, खरंच खूप सुंदर आहे. आणि मग मुक्ता म्हणते, थोडी घाई केली, मी अजून तुम्हाला ओवाळलं पण नाही ना, त्याच आधी तुम्ही मला गिफ्ट देऊन ठेवलेलं आहे. सागर म्हणतो की त्यात काय एवढं, मला नाही वाटत मी घाई केलेली आहे, मला वाटलं तुम्हाला गिफ्ट द्यावं आणि मी ते तुम्हाला लगेच दिलेलं आहे. असं म्हणत सागर आणि मुक्ता दोघंही खूपच रोमॅन्टिक झालेले असतात. दोघंही खूप खुश असतात. आणि मग सागर तिथून बाजूला जात असतो आणि मुक्ताच्या साडीवरती सागरचा पाय पडतो. जसं सागरचा पाय पडतो तशा मुक्ताच्या साडीच्या निऱ्या निसटतात. मुक्ता म्हणते, काय हो हे सागर, मी एवढी चोपून चापून साडी नेसली होती आणि तुम्ही त्याच्यावर पाय दिला आणि आता ती निघाली ना. तेव्हा सागर म्हणतो की मी देतो नेसून. मुक्ता नाही म्हणण्याआधीच सागरने मुक्ताच्या तोंडावरती बोट ठेवलेलं असतं आणि तिला गप्प केलेलं असतं आणि मुक्ताला तो साडी नेसून देऊ लागतो. साडीच्या निऱ्या बनवत बनवत सागर मुक्ताच्या जवळ येत असतो आणि मुक्ताला साडी नेसण्यासाठी तो मदत करत असतो. मुक्ताही निऱ्या बनवत असते. सागर आणि मुक्ता दोघंही एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागलेले असतात. दोघंही खूप खुश झालेले असतात. दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. रोमॅन्टिक असे होत दोघं एकमेकांच्या जवळ येत असतात. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की सागर मुक्ताकडे पाहत आहे आणि मुक्ताला म्हणत आहे की मी आहे ना. आणि मुक्ता पण सागरकडे पाहत आहे. मुक्ताचाही सागरवरती तेवढाच विश्वास आहे जेवढ्या विश्वासाने मुक्ताने त्याच्याशी लग्न केलं होतं. ते सहीसाठी केलं होतं, पण त्यानंतर त्यांच्या दोघांचं नातं हे फुलत गेलेलं आहे आणि दोघं आता प्रेमाने एकमेकांच्या जवळ येऊ लागलेले आहेत. इकडे सागर तर आता मुक्ताला बाळ होण्यासाठी तयारी करत आहे, कारण सागरने डॉक्टरांचे अपॉइंटमेंट घेऊन ठेवलेले आहे. डॉक्टरांना भेटत आहे, चान्सेस आहेत मुक्ताला बाळ होण्याचे, मुक्ता आई होण्याचे. यासाठी सागरचे प्रयत्न चालू आहेत. आणि मग साडीच्या निऱ्या बनवून होतात आणि सागर मुक्ताच्या जवळ येऊन त्या खोचून देतो आणि सागर आणि मुक्ता एकमेकांकडे पाहतच राहतात. दोघांनाही खूप छान वाटत असतं. दोघंही खुश झालेले असतात. आणि त्याचबरोबर सागर मुक्ताला तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहत असतो. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर नाही हा, आणि सागर मुक्ताच्या जवळ येत असतो. मुक्ता सागरला नाही म्हणत असते, मला आवरायचं आहे म्हणत असते. आणि सागर मात्र रोमॅन्टिक झालेला असतो. सागर आणि मुक्ता दोघंही खूप खुश असतात. दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. आणि मग सागर मुक्ताच्या जवळ येऊन तिला मिठीत घेणार असतो आणि तेवढ्यातच इंद्रा बाहेरून आवाज देते. इंद्रा म्हणते, मुक्ता झालं का? कारण इंद्राने सगळी तयारी केलेली असते औक्षणाची. पाडव्याचा दिवस आहे, मुक्ता सागरला ओवाळणार आहे आणि ती सगळी जोरदार तयारी अशी झालेली असते. आणि मग मुक्ता सागरच्या मिठीतून स्वतःला सोडवते आणि ती धावतच बाहेर जाते आणि सागरला म्हणते की आले आले. आणि सागर मुक्ताला म्हणत असतो की माझं गिफ्ट, कारण सागरला मुक्ताकडून काय गिफ्ट आहे हे मुक्ताला चांगलंच माहिती असतं. आणि मुक्ता इंद्राने बोलवलेला आहे म्हणून धावतच बाहेर गेलेली असते. त्यानंतर इंद्रा बाहेर आल्यावर मुक्ताला म्हणते की ती गोड दिसतेस ग, माझीच नजर नको लागायला. असं म्हणत मुक्ताची इंद्रा नजर काढते आणि स्वाती म्हणते, काय ग नवीन नेकलेस? इंद्रा पण तेच विचारते. तेव्हा मुक्ता म्हणते, त्यांनी दिलं आहे पाडव्याचं गिफ्ट म्हणून, जरा लवकरच दिलं आहे. आणि मग सागर तिथं बाहेर येतो. इंद्रा म्हणते, काय रे, म्हणजे पाडवा अजून ओवाळायचा आहे तोपर्यंतच गिफ्ट देऊन टाकलेलं आहेस? तेव्हा सागर म्हणतो, हो थोडी घाईच झाली, पण चांगल्या माणसासाठी तेवढी घाईसुद्धा चालू शकते, असं सागर म्हणत असतो. आणि ते गिफ्ट त्याने दिलेलं असतं. सागरने एवढं सुंदर गिफ्ट मुक्ताला दिलेलं आहे. खरं तर या सगळ्यामुळं सावनीला खूप वाईट वाटत असतं, पण सावनी काही ती तोंडावर दाखवत नसते. त्यानंतर इंद्रा म्हणते, अगं पाटाच्या भोवती रांगोळी काढायची राहिलीस की गं स्वते? त्यावेळेस सावनी म्हणते, मी काढू का? तेव्हा इंद्राला राग आलेला असतो आणि इंद्रा म्हणते, नाही
स्वाती तू काढते रांगोळी, असं म्हणत स्वातीला ती रांगोळी काढायला पाठवते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मुक्ता खूप खुश असते, इंद्रा पण खुश असते. आणि त्यानंतर मुक्ताला थोड्या शिंका येऊ लागतात. इंद्रा म्हणते की काय झालं गं मुक्ता? तेव्हा मुक्ता म्हणते की दिवाळीतला एखादा दिवस असा असतोच की मला त्या धुळीची, त्या फटाक्यांची ॲलर्जी होते ना, आणि मग हा त्रास होऊ लागतो. त्यावेळेस इंद्रा म्हणते काळजी घ्यायची गं मुक्ता, असं म्हणत मुक्ताची समजूत घालत असते. आणि मग आता मुक्ता ही सागरला ओवाळणार असते. खरं तर सागर हा सावनीचा पहिला नवरा, सावनीही तिथं आहे. परंतु आता मुक्ता आणि सागरचा हा सुखाचा संसार सुरू झालेला आहे आणि सावनी मात्र त्यांच्या संसारामध्ये विरजण टाकायला तिथं आलेली आहे. पण ही गोष्ट मात्र मुक्ताच्या लक्षातच येत नाही. प्रत्येक वेळेस ती सावनीला माफ करते आणि प्रत्येक वेळेस घरात घेऊन येत असते. त्यावेळेस मागच्या वेळेसही सागरने तिला अडवलेलं होतं, तरीही मुक्ताने ऐकलं नाही. आताही तेच घडलेलं आहे आणि आता सावनीचे वेगवेगळे डाव तिच्या डोक्यात सुरू आहेत. सावनीने जरी गरिबाचं सारखं रूप घेतलं असेल, ती आपण काहीही करत नाही, आपलं सगळं समाधान चालू आहे, हे जरी तिच्या मनात असलं तरीही तिच्या डोक्यात मुक्ता आणि सागरला उद्ध्वस्त करण्याचा डाव मात्र तसाच आहे. आता मुक्ता सागरचा पाडवा असतो आणि मग लकी आणि स्वाती दोघंही मुक्ता सागर औक्षण करत आहेत, त्याचं फोटो सेशन करत असतात आणि दोघंही खूपच खुश असतात. ते दोघंही इकडे मुक्ता आणि सागरला शुभेच्छा देत असतात सगळेजण. मुक्ता सागरचं औक्षण करते. सागरने गिफ्ट तर ऑलरेडी दिलेलं असतं आणि त्याचबरोबर सगळेजण घरातले तिथे असतात. आणि त्यानंतर इंद्रा म्हणते की अगं दिवे लावायचे आहेत मुक्ता. आणि मग तेव्हा तिथे सावनी म्हणते आपण मेणाचे दिवे लावूया का? तेव्हा इंद्रा म्हणते नाही, आज दिवाळीचा सण आहे आणि तेलाचेच दिवे लावायचे आहेत आणि तू काही यायची गरज नाही आहे. कसे तुझ्यावर काय भरोसा ठेवावा? तुला दिवे लावायला सांगितले आणि तू अख्खंच घर पेटवलं तर काय करावं? तेव्हा सावनी म्हणते की बरोबर आहे, माझ्यावर कसा विश्वास ठेवणार ना तुम्ही? कारण तुमच्याबरोबर मी प्रत्येक वेळेस चुकीचंच वागलेली आहे. मी कधी चांगलं वागलेलीच नाही. मी कधी विचारच केलेला नाही आहे तुमच्यासोबत चांगलं राहण्याचा, चांगलं वागण्याचा. तुम्हाला माहितीच नाही आहे, त्यामुळे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवणं शक्यच नाही. तेव्हा लगेचच मुक्ता समोर येते आणि म्हणते की मम्मी आपण सगळेजण एकत्र करतो की नाही? अगदी अनोळखी व्यक्ती आलो तरी आपण त्याला पहिलं आल्याला हॅपी दिवाळी म्हणतो. मग त्या तर आपल्या घरातले आहेत, आपल्या आदित्यची आई आहेत ना. मग सावनीशी असं नको ना वागायला. अहो मला पण नाही आवडणार. सावनी तिथं बाहेर जाऊन बसणार, त्यांची दिवाळी तशी असणार आणि आपण इथं आतमध्ये एन्जॉय करायचं. झालं, मुक्ताने इथेच मूर्खपणा केलेला असतो आणि स्वतःसाठी खड्डा खंदून ठेवलेला असतो. आणि मग सावनी मग आतमध्ये येते आणि गॅसचा जो सिलेंडर आहे त्याचा पाईप काढून टाकते आणि तिथे मुक्ता आलेली असते. मुक्ताला मुलांसाठी पास्ता बनवायचा असतो. सावनी म्हणते जा मुक्ता, इकडचे दिवे मी लावून घेते. मुक्ताने आईबाबांच्या दारातही दिवे लावलेले असतात कारण ते दोघंही वर्ल्ड टूरला गेलेले असतात. आणि मग सावनीच्या हातात ते ताट देते आणि मुक्ता किचनमध्ये जाते. कारण सावनीने आधी सगळा प्लॅन केलेला असतो. कोळी कुटुंबाला पेटवण्याचा, उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन तिने केलेला असतो आणि त्यासाठी थोडेफार चटके स्वतःच्या हाताला बसले तरी चालतील असा सावनीचा प्लॅन असतो. मुक्ता आत जाते, ती गॅस ऑन करत असते. गॅस लीक झालेला असतो, गॅसचा वास भरपूर येत असतो. पण मुक्ताला सर्दी झालेली असते, त्यामुळं मुक्ताला गॅसचा वास काही येत नाही. मुक्ता गॅस चालू करण्याचा प्रयत्न करत असते पण गॅस काही ऑन होत नाही. म्हणून मुक्ता सिलेंडरच्या तिथे जाऊन ते सिलेंडरचा नॉब उघडायला जाते आणि त्या क्षणी भडका होतो आणि एवढी सगळा गॅस बाहेर स्प्रेड झालेला पेट घेतो आणि त्या क्षणी मुक्ताच्या साडीचा पदर तिथं पेटलेला असतो. मुक्ताला खूप भीती वाटू लागते. मुक्ता शांतच असते आणि त्याचबरोबर इकडे सावनी मात्र ओरडत येते. मुक्ता ओरडायला सुरुवात करते, सागर सागर हे काय झालं असं म्हणत ती ओरडत असते आणि सागर येण्याच्या आधी तिथे सावनी पोचलेली असते आणि मग स्वतःच्या हाताने मुक्ताच्या पदराला लागलेली आग ती विझवत असते आणि इकडे मुक्ताला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तर उद्याच्या भागामध्ये मुक्ताचा जीव सावनीने वाचवलेला आहे हे जेव्हा मुक्ता सांगते, मुक्ता म्हणते की आत्ता सावनी होते म्हणून मी वाचले आहे. तेव्हा मात्र सागर सावनीच्या समोर हात जोडून उभा राहतो आणि म्हणू लागतो की खरंच थँक्यू असं तो म्हणत असतो. सावनी मात्र पाहत असते आणि म्हणत असते कसं आहे, जर मला भडका उडवायचा असेल, मोठा धमाका करायचा असेल तर थोडे चटके माझ्या हातालाही बसले तरी काही हरकत नाही. हा सगळा सावनीचा प्लॅन असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.